सांगा तुमचा इश्यू. त्यात थोडं मॅरेज इश्यूच आहे. ठीक आहे, बद्दल आपल्याला बोलायचं. थोडंसं व्यवस्थित सांगा म्हणजे तुम्हाला. ऍक्च्युली हॅलो, सांगा. थोडं म्हणजे सेपरेटेड आहे, म्हणजे डिवोर्स वगैरे नाही झालेला. पण आता माझ्या मम्मी पप्पांकडेच राहते. आणि म्हणजे हजबंड वाईफचं एवढं काही नव्हतं, तरी पण सेपरेशन मध्ये आलोय. आणि तिकडून असं येतंय की आता नाहीच आहे, म्हणजे नाही करायचंय असं. म्हणजे एकत्र. सेपरेट व्हायचं असं तिथून इन आलेत. ठीक आहे. आता पहिली स्टेप काय आहे, सगळ्यांनी आपापल्या स्टेप्स बघा. पहिल्यांदा मी आता ऑलरेडी माझं बसायच्या आधीच सगळं मी करते. स्पेस क्लिन्झिंग, शिल्डिंग, हे सगळं. ठीक आहे, पहिल्यांदा आपण स्पेस क्लिअर करणार, ग्राउंडिंग करणार, शिल्डिंग करणार. हे सगळं ऑलरेडी केलं आहे. कॅन्डल्स वगैरे मी ऑलरेडी लावलेले असतात. आता पहिल्यांदा ओपनिंग प्रेयर. ठीक आहे, मी ओपनिंग प्रेयर करते माझी माझी. त्यानंतर ज्या स्टेप्स आहेत त्या मी मनामध्ये करते. क्लिअर. मी त्यांचा आकाशिकाचा डायरेक्ट आधी एक्सेस करते प्रेयर म्हणून. तुमचं लग्न आधीचं नाव सांगा. कीर्ती दिलीप भोसले. 4 ऑक्टोबर 1992. आईचं नाव. रंजना दिलीप भोसले. 11 ऑगस्ट 1968. तुमच्या एका जन्मामध्ये तुम्ही म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा जन्म असेल ज्यामध्ये तुम्ही साध्वी स्त्री होता. ठीक आहे. आणि त्यानंतरचे 2 जन्म तुम्ही तशाच प्रकारे साधना करून शिवभक्त होतात. आणि अशा प्रकारच्या साधनेनंतर तुम्हाला संसारिक सुखाचा लेसन शिकायचा होता. त्यानंतर तुमचं सांसारिक जीवन सुरू झालं पुढच्या लाईफमध्ये. आणि जेव्हा ते संसारिक त्या लाईफमध्ये तुमचं मन रमत नव्हतं आणि हम्म. त्यामुळे तुम्ही तुमचा संसार त्यागून पळून जात होतात. आणि प्रत्येक जन्मामध्ये असंच झालं की संसार सोडून तुम्ही निघत होतात. काही जन्मांमध्ये मुलांना सोडून निघत होतात. काही जन्मांमध्ये तुम्हाला संततीच नको होती, कारण तुम्हाला ती जबाबदारी नको होती. कारण तुम्हाला समजत नव्हतं की आपल्या लाईफमध्ये असं आपल्याला का फील होतं, का हम्म. संसारामध्ये मन रमत नाही, याचं कारण कधी कळलं नाही. पण तुम्ही
त्यानंतरचे लाईफ संसारामध्ये संसार करण्यासाठी, गृहस्थीला कंप्लीट करण्यासाठी घेतलं होतं, पण प्रत्येक लाईफमध्ये तुम्ही ते कर्म अर्ध सोडलं. आणि या लाईफमध्ये आत्ता असं आहे की तुम्हाला संसार करायचा आहे, पण तुमच्या पास्ट लाईफमध्ये तुमचा संसार, पास्ट लाईफच्या पॅटर्नमुळे तुमचा संसार आताही ब्रेक झाला, आताही ब्रेक होतोय. तर अशा प्रकारे ह्यांचं कार्मिक पॅटर्न काही जन्मांमध्ये कॅरी फॉरवर्ड झालं. आता इथे एक कळलं का की एकाच सिटिंगमध्ये असं कळू शकतं. हे जेव्हा तुम्ही प्रो होता ना, तुम्हाला ऑटोमॅटिक ते दिसणार, ऑटोमॅटिक कळणार, आतून इंट्युशन बरोबर येतात पटापट आणि हे करणार. पण ह्यांचा मेन रूट कॉज कुठला आहे? त्यांचे 3-4 लाईफ साध्वी होते आणि नेक्स्ट लाईफमध्ये त्यांना लेसन शिकायचं होतं की संसार, गृहस्थी, जबाबदारी यातनं जायचं असतं. ही जबाबदारी त्यांना त्या जन्मामध्ये नाही झाली, त्यामुळे त्यांनी नाही केली, त्यांचं मन रमत नव्हतं, म्हणून संसार सोडून त्या पळून गेल्या. आणि अशाच प्रकारे त्यांचं जीवन, लाईफस्टाईल जे आहे ते 3 जन्म सेम पॅटर्न त्यांचं कॅरी फॉरवर्ड झालं. आणि आता या जन्मामध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे की त्या संसार, गृहस्थीला कंप्लीट करेल, त्यांना ते पाहिजे, पण पास्टच्या कार्मिक इम्प्रिंटमुळे ते कंप्लीट होत नाही. इथे ते ब्रेक होते पॅटर्न. तर याच्यामध्ये आता आपण तुमचं कॉन्ट्रॅक्ट बदलणार. ठीक आहे, आपण प्रार्थना करतोय आता आर्कएंजल मेटाट्रॉनला की हे मला चेंज करायचं आहे. तिथे टेबल आहे, चेअर आहे, मी माझी पेन्सिल घेतली आहे, क्रिस्टलचा बॉल घेतला आहे आणि तुमच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचं मी रेकॉर्ड बघितला, त्याच्यामधनं आता बुकमधनं मला समजलं की तुमचं मेन रूट कॉज कुठलं आहे, की तुम्ही पहिल्या ज्या लाईफमध्ये साध्वी होता तिथपर्यंत ठीक आहे, नेक्स्ट लाईफमध्ये जेव्हा तुम्हाला संसार करण्याचा लेसन शिकायचा होता तो तुम्ही सोडला, हे तुमचं मेन रूट कॉज आहे. तर आता तुमचं जे आकाशिक मधले ही जी कर्म आहेत त्या कार्मिक कॉर्डला तुमच्या नेवलमधून आणि आकाशिक बुकच्या रेकॉर्डमधनं मी आर्कएंजल मायकलला प्रे करत आहे की या काही निगेटिव्ह कर्मांच्या कॉर्ड्स आहेत ज्या या लाईफमध्ये, करंट लाईफमध्ये यांना प्रॉब्लेम करत आहेत आणि त्यांचा संसार पूर्ण होऊ देत नाही आहेत, हे पॅटर्न ब्रेक करण्यासाठी यांच्या या कार्मिक कॉर्डला मी आता डिस्कनेक्ट करत आहे. प्लीज डिस्कनेक्ट करा यांच्या नेवलमधून आणि ह्या आकाशिकच्या रेकॉर्डमधनं या कॉर्डला परमनंटली डिस्कनेक्ट करा, कट करा. आर्कएंजल मायकल प्लीज कट. कॉर्ड कट, कट, कट. ओके, आता मी बुक बंद केलेलं आहे, स्पिरिट गाईडकडे रिटर्न दिलेलं आहे आणि यांचं मी आता कॉन्ट्रॅक्ट चेंज करत आहे. आता यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी काय लिहिणार की या जन्मामध्ये, करंट लाईफमध्ये यांचा संसार पूर्णपणे कंप्लीट झाला पाहिजे हे मी लिहिणार. आणि त्यांचे पास्ट लाईफचे पॅटर्न जे या लाईफमध्ये अडथळे निर्माण करत आहेत ते कम्प्लिटली ब्रेक होऊन यांना संसाराची पुन्हा सुरुवात करता येऊ दे, हे मी लिहिणार आहे. त्याच्यामध्ये नाव ह्यांचं पूर्ण, ह्यांचंच नाव पुन्हा लिहिणार मी, जे लग्नाआधीचं नाव आहे. लग्नाआधीचं एकदा नाव सांगा. कीर्ती दिलीप भोसले. कीर्ती दिलीप भोसले. जन्मतारीख सांगा. 4 ऑक्टोबर 1992. त्याला मी नाव लिहिलं आहे. जन्मतारीख 4 ऑक्टोबर 1992. मदर नेम रंजना दिलीप भोसले. 11 ऑगस्ट 1968. यांचे सोल कॉन्ट्रॅक्ट आजपासून मी बदलत आहे.
यांच्या गतजन्मांचे जे नकारात्मक पॅटर्न आहे, ज्यामुळे या प्रेझेंट लाईफमध्ये त्यांना संसार सुख मिळू शकत नाही, हे पॅटर्न ब्रेक होऊन त्यांचा संसार सुरळीत पुढे व्यवस्थित चालू राहावा. आर्कएंजल मेटाट्रॉन कृपया याची दक्षता घ्यावी. थँक्यू. ओके, आता हे कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं आहे, हे कॉन्ट्रॅक्ट आर्कएंजल मेटाट्रॉनच्या हातामध्ये द्या आणि त्यांना सांगा की प्लीज तुम्ही यावर काम करा आणि या रेकॉर्डप्रमाणे या व्यक्तीचं आयुष्य चेंज होऊ दे. थँक्यू सो मच. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट लिहिलं. आता सोफ्यावर बसून एकदा मी बघत आहे स्क्रीनवरती, इथे पुन्हा एकमेकांशी कनेक्ट होत आहेत. तुमच्या हजबंडचं नेम सांगा. मॅम पण आपण रीडिंग मध्ये थोडं वेगळं घेतलं होतं, तर म्हणजे जेव्हा आकाशिक केलं तेव्हा तर तुम्ही त्याच्यामध्ये म्हटले होते की ही नाही होणार आहे कम्प्लीट, म्हणजे 2026 तुम्ही पर्यंत. आता मला नाव सांगा. रोहित रोहित दुधाने, रोहित रमेश दुधाने. एक मिनिट, इथे कन्फ्युजन. आकाशिक हिलिंगमध्ये आपण चेंज करतो याला, कॉन्ट्रॅक्टला. तुमची इच्छा आहे का की असं व्हावं, जे मी कॉन्ट्रॅक्ट लिहिलं अं, तरच तसं म्हण- कॉन्ट्रॅक्ट बनवावं लागतं आपल्याला? म्हणजे तुमच्या आकाशिक आपण रिडिंगमध्ये आन्सर आलं की ते होणार नाही तेव्हा? म्हणजे होणार हा नाही. ते म्हणजे जिथे आता जिथे मी होते आता तिथे परत गेलं तर ते परत त्रास होणार असं ते होतं. हां, कारण तर ते तुम्ही आकाश हा तुमच्या एक्सेसमध्ये ते हा आन्सर होतं, पण इथे आपल्याला पॅटर्नला चेंज करायचं आहे ना, म्हणून आपण आकाशिक हिलिंग करतोय. म्हणजे पार्टनरशी तुमची चालेल, इच्छा पण आहे? त्याच्या सराउंडेड मला परत त्या सराउंडिंग मध्ये जायची इच्छा नाहीये. तर मग आपण वेगळं असं अट्रॅक्ट करू शकतो का? तुम्हाला म्हणजे मिस्टरांबरोबर आता कनेक्ट नाही व्हायचंय. हा म्हणजे तिथून अटॅचमेंट नाहीये आणि जे आजूबाजूचे तर आता ही माझ्यावरती गोष्ट ब्लॅक मॅजिक इथे बघा, काही आता इथे माझी चूक झाली काय की मी त्यांना विचारलं नाही की तुम्हाला काय करायचंय, तुमची इच्छा आहे का. ओके, आता एवढा गॅप झाल्यावर त्यांची इच्छा नाही की मी त्यांच्याकडे परत जावी, पण मी तिथे कॉन्ट्रॅक्ट लिहिलं. आता मी पुन्हा रिक्वेस्ट टाकते की प्लीज हे कॉन्ट्रॅक्ट नको आहे, मला या कॉन्ट्रॅक्टला चेंज करायचं आहे. ओके, आता तुमची इच्छा सांगा. म्हणजे अंडरस्टँडिंग आणि सपोर्टेड आणि सराउंडिंग चांगला असणारा पार्टनर अट्रॅक्ट केला अट्रॅक्ट तरी व्हावं. चालेल. हा. ओके, आता मी आर्कएंजल मेटाट्रॉनला रिक्वेस्ट करते की प्लीज माझी मिस्टेक झाली आहे, हे कॉन्ट्रॅक्ट मला चेंज करायचं आहे, प्लीज हेल्प मी. आता त्या कॉन्ट्रॅक्टला तिथेच मी फाडून टाकते. ओके, तिथेच फाडून टाकत आहे कॉन्ट्रॅक्टला आणि डिवाइन फायर इमॅजिन करते आणि डिवाइन फायरमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट मी टाकून देते. आता न्यू कॉन्ट्रॅक्ट पुन्हा बनवते. आर्कएंजल मेटाट्रॉन, मला यांचं न्यू कॉन्ट्रॅक्ट बनवायचं आहे, इथे तुमची परमिशन आहे का? आर्कएंजल मेटाट्रॉनने आता नाही सांगितलंय, 2 दिवस थांबायला सांगितलं. ठीक आहे, असं सांगू शकतात, तुम्हाला ऑटोमॅटिक लगेच उत्तर येणार 2 दिवस थांबा, कारण एक कॉन्ट्रॅक्ट आत्ताच बनवून आपण हे केलंय ना, लगेच नाही बनवता येणार आता, कारण प्रोसेस सुरू होते एनर्जी लेवलवर आपल्या ऑरावरती. आता मी इथे रिक्वेस्ट करते की तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही नव्याने बनवाल. ओके, आर्कएंजल मेटाट्रॉन, डॉक्टर कीर्ती यांचं जे कॉन्ट्रॅक्ट मी बनवणार होते, आता हे मी न बनवता त्यांचं कॉन्ट्रॅक्ट 2 दिवसानंतर त्या स्वतः बनवतील, प्लीज त्याला ॲक्सेप्ट करा.
ओके, द रेकॉर्ड्स आर नाव क्लोज्ड. आता इथे मी स्क्रीन पण नाही बघणार, काहीच नाही. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यानंतर त्याच त्यांची स्क्रीन बघतील आणि मी पुन्हा तिथून रिटर्न येते. कट 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 कट. क्लोजिंग प्रेयर. आवाज माझा कमी येतोय का? नाही येतो. येतोय ना. हा, ज्यांना येते त्यांचा तुमचा आवाज थोडासा काहीतरी आवाजात तुमच्या प्रॉब्लेम असेल. क्लिअर इथे? मला विचारायचं मॅम की असा पॅटर्न असेल समजा म्हणजे जनरली कोणाचाही तर आता समजा माझ्या केसमध्ये मी आत्ताचं हे ब्रेक झालं पण मला ते कम्प्लीट करावं लागेल म्हणजे मला तर ते गृहस्थचं आहे ते कम्प्लीट करावं लागेल मग मी नवीन अट्रॅक्ट करून तो तो संसार कम्प्लीट करा पूर्ण तुम्ही. करू शकतो. येस. ओके. हे हे का झालं की म्हणजे माझ्या ह्याच्यावरती आता आपण जेव्हा केलं तेव्हा ते ब्लॅक मॅजिकचे थोडे इफेक्ट आहेत मदर इन लॉ कडून वगैरे बघा, तर ऍक्च्युली जे आता तुम्हाला रिझल्ट येतोय की ब्लॅक मॅजिकचा हम्म, इफेक्ट आहे जे पण आहे, हे हम्म, फक्त रिझन असतं. हम्म. कॉज आपल्या आतमध्ये असतं, बाहेर दिसतं ते रिझन असतं. कारण तुम्ही आहात, तुमची कर्म आहेत आणि म्हणून त्यामुळे तुम्हाला हे रिझन मिळतंय की ब्लॅक ओके. मॅजिकचा इफेक्ट जे पण आपल्याला समोरनं दिसतंय हे समोरनं येतंय, पण कॉज आपल्यामध्ये आहे त्याचं, म्हणून ते समोरनं आपल्याकडे येतंय. क्लिअर? ओके. हां. आपण कॉन्ट्रॅक्ट जेव्हा चेंज करतो म्हणजे लिहिणार आहे त्याच्यामध्ये मग आपण समजा कोणताही म्हणजे दुसरं कोणतं रिझन असेल किंवा बिझनेस पार्टनर वगैरे असे काही केसेस असतील तर त्या पार्टनरशी ब्रेक करून दुसरे चांगले पार्टनर मिळावेत असं पण लिहू शकतो देऊ फक्त ते शकतो. तो ते पर्पज पण पूर्ण झाला विचारायचं. पाहिजे. आता मी कसं विचार, ठीक आहे दुसऱ्या पार्टनर यांना मिळण्यासाठी मी यांचं कॉन्ट्रॅक्ट बनवू का? एखाद्याच्या ह्याच्यामध्ये पार्टनरशिप नकोच असेल ओके. तरी तुम्हाला हा, आन्सर मिळेल नको. एकदा सांगितलं ना तुम्हाला येस नो इमिजिएटली सांगणार. मेटाट्रॉनला म्हणून विचारायचं मी यांचं कॉन्ट्रॅक्ट बनवू का? मग मला हे कॉन्ट्रॅक्ट बनवायचं आहे, ह्याला बिझनेससाठी चांगला पार्टनर मिळावा. नो आन्सर आलं तर तुम्ही नका बनवू, म्हणजे त्यामध्ये तुमची हानी आहे. कधी कधी असं विचारायचं नाही त्यांना, का नको बनवू, कारण सांगा. तसं नाही सांगायचं, विचारायचं. ओके. हा साध्वीचा जन्म एक दिसला होता मॅम मला पीएलआर करताना. पीएलआर म्हणजे आपलं पीएलआरचं जे मेडिटेशन होतं आकाशिकचं हां 1 तासाचं मेडिटेशन होतं. हां त्याच्यामध्ये मी एकदा कॉस्ट चेंज केलं आणि हां त्याच्यामध्ये मला व्हाईट साडी, हातात ते रुद्राक्षासारखे माळ आणि गळ्यात आणि मी पाण्याची कळशीसारखं काहीतरी घेऊन जाते आणि काय म्हणतात त्याला कुटीसारखं कुटी हां हां असतात ना हां त्या, तर तिथे एकटीच राहते आणि असं सारवलेली जमीन वगैरे असा एक एक जन्म दिसला होता मला. म्हणजे हे झालं मला पण ते दिसला होता एक तर ते झालं म्हणजे प्रूव्ह आता. मग येस. आता हे 2 दिवसांनी मी 2 लाईव्ह बघितलेला तर त्याचा कॉर्ड कट केला होता तर 4 असं आन्सर आलं होतं मला 4 लाईव्ह. तर मग 2 केला तर आता मी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट चेंज करू का 2 दिवसांनी की ओके, परत मला लागेल? करा. 2 दिवसांनी कॉन्ट्रॅक्ट. बघा, 2 दिवसानंतर तुम्ही कधीही कॉन्ट्रॅक्ट चेंज करू शकता, पण 2 दिवसामध्ये नाही. ओके. मग दोन नंतर परत दिवसांनी करायची गरज नाही. हां नाही. एकदा आता तर तुमचं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट चेंज लाईफ बघून सांगितलंच आहे, आता डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट चेंज करा. हो, हो. आणि ते रिझल्ट मला मॅम आले जेव्हा ते 7 सॅटर्डेच्या रेमेडी मी केल्या आणि मुलाचा माझं बऱ्यापैकी माझा हेडेक वगैरे पूर्ण गेला आणि हो. जे थोडंसं हेवीनेस होता तो पण गेला. मला म्हणजे आता जागरण होतंय, मेडिटेशन वगैरे होतं. मला काही त्रास होत नाहीये. नाही. त्यासाठी पण थँक यू आणि आत्तासाठी पण खूप थँक यू सो वेलकम मच. वेलकम. फक्त आता मग हा एक पॅटर्न म्हणजे आता आपण समजा एका इश्यूसाठी 4 लाईफ असतील, 5 लाईफ असतील, तर आपण ते कट केलं आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट चेंज केला, तर तो इश्यू क्लिअर झाला. मग त्याच्यानंतर आपण पुढे दुसरे इश्यू घेऊ शकतो घेऊ लाईफचे. शकतो. आता बघा, आता कसं मी यांचं बघितलं, एकाच एकाच गोष्टीसाठी मी यांचे फटाफट 3-4 लाईव्ह बघितले. असं तुम्ही पण एका सेटिंगमध्ये लाईव्ह बघू शकता की ओके या लाईफमध्ये मला असं असं दिसलं, मग हे असं का झालं, त्याच्या आधीचं काय रूट कॉज आहे, त्याच्या आधीचं काय रूट कॉज आहे ते आपल्याला दिसणार. तसंही ओके. तुम्ही करू शकता.
फक्त त्या इश्यूसाठी परत एकदा कॉन्ट्रॅक्ट चेंज केलं की सोडून द्यायचं, परत नाही करायचं काही. आता तुमचा जो एवढा ग्रुप आहे ना, याच्यामध्ये बऱ्याच जणांची डेथ आहे ना मासमध्ये असते. म्हणजे माहिती आहे का, ग्रुप ग्रुप डेथ होते. तशी डेथ झालेले तुमच्यामधले बरेच जण आहेत, ज्यांचा ॲक्सिडेंटली पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. बोट बुडाली आहे किंवा असं तुमचं, किंवा अच्छा. हां, एरोप्लेन पाण्यामध्ये हे झालं आहे. अशा प्रकारे बरेच जण आहेत तुमच्यामध्ये की ज्यांची तसा मृत्यू झालेला आहे. किती जणांना डेथ पाण्याची फिअर आहे तुमच्यामध्ये? हां, येलो हँड रेस करा, असे कळत नाहीत. कारण तसे तुम्ही बरेच त्यातले सोल आहात ह्यामध्ये, बरेच आहेत. आहे, कारण तुमची तशी झाली आहे तर तुम्ही हिलिंग स्वतःचं कराल तेव्हा त्यामध्ये तसं मेडिटेशन बघा किती जण आहेत, बापरे. येस, कारण तुमचं तसं आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला पाण्यातनं प्रवास करताना असं वाटेल की आपण आत्ता काहीतरी होईल का, आपलं पाण्यात पडू का आपण, काही झालं तर, अशी मनामध्ये तुमच्या येणार असते. कारण तशी तुमची डेथ झालेली आहे, इमिजिएट पास्ट आहे तुमचं ते. त्यामुळे क्लिअर करा हे. बरेच जण आहेत म्हणून ते गायडन्स आला तसं. ओके. हां, तर अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. हां, आफ्टर रायटिंग कॉन्ट्रॅक्ट हाऊ मेनी डेज वी विल सी चेंज. काही वेळेला लगेच पण चेंजेस दिसतो आपल्याला. काही वेळेला आपल्याला 1 महिना किंवा 90 डेज द्यावे लागतात, कारण एनर्जी लेवलवर तुमचं हिलिंग त्या क्षणाला सुरू होतं. पण तुम्हाला रिझल्ट यायला तुमचं कशा प्रकारे हिलिंग होतं आहे त्यावर रिझल्ट दिसतो, नाहीतर तुम्हाला येतोच रिझल्ट. किती जणांना तुम्हाला असं वाटतं आहे की आकाशिक स्टार्ट केल्यापासून लाईफमध्ये चेंजेस झाले? येलो हँड रेस करा की आमच्या लाईफमध्ये चेंजेस दिसत आहेत, ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे. आकाशिकच्या प्रॅक्टिसने तुम्हाला अजून होईल, डेली प्रॅक्टिसने अजून होईल. आणि ज्यांना नाही दिसत आहे, समजा की काहीतरी कमी आहे आपल्यामध्ये, आपली प्रॅक्टिस रेग्युलर होत नाही आहे. कारण असं कधीच होत नाही की तुम्ही आकाशिकची प्रॅक्टिस सुरू केली आहे आणि तुमच्यामध्ये काहीही चेंज झालं नाही, असं कधीच होत नाही. 1000% गॅरंटी मला या गोष्टीची. काही ना काही चेंजेस सुरूच होतात. एकतर आपण त्यांना ॲक्सेप्ट करायला आपल्याला वाटतं की नाही, कारण आपल्या अपेक्षा थोड्या जास्त असतात आणि त्या लेवलवर नाही झालं तरी आपल्याला वाटतं की नाही झालं आहे. पण बऱ्याच जणांचं झालं आहे. रोड मॅम, एक क्वेश्चन म्हणा, होता तुमचा विचारू. हेल्थ इश्यूज ज्यांना वाटतंय की आपण आधी खूप आजारी पडत होतो आणि आता आपण कमी आजारी पडत आहोत, आपल्याला मानसिक त्रास आधी खूप जास्त व्हायचा, तो आता कमी झाला आहे, मन शांत होत आहे, मनामध्ये पहिल्यांदा खूप निगेटिव्ह विचार यायचे, आता खूप कमी येत आहेत किंवा येतच नाही आहेत, असं खूप हे सगळे अनुभव येणार. कारण तुमचा ऑरा एकदा जेव्हा ट्रान्सफॉर्म व्हायला स्टार्ट होतो ना, येस, होणार. हेल्थ इश्यूज कमी झाले होणार, कारण मला माहिती आहेत हे चेंजेस होतातच. कारण तुमचे गाईड्स आर्कएंजल मेटाट्रॉन तुमच्याबरोबर इतकं काम करायला सुरू करतात की खूप खूप तुम्हाला ते हेल्प करतात. आपल्याला समजत नाही की काय हेल्प चालू आहे, पण डिवाईन हेल्प तुम्हाला इमिजिएटली मिळायला स्टार्ट होते जेव्हा तुम्ही रजिस्टर करता ना, नाव ॲडमिशन घेता, त्या दिवसापासून तुमच्या लाईफमध्ये चेंज व्हायला स्टार्ट करतात ते. असे रीडिंगमध्ये मास्टर्स कळतात. काही वेळेला तुम्हाला मास्टर्स कोण होते कळतात आणि काही वेळेला लगेच नाही समजत. तर काही जण मला विचारतात की आमचे मास्टर्स कोण आहेत किंवा आमचे स्पिरिट गाईडचं नाव काय. तर असं नसतं की प्रत्येक वेळी स्पिरिट गाईडचं नाव समजतं, असं नसतं. कारण कसं आहे, नाव आपल्याला या लाईफमध्ये मिळालेलं आहे, ठीक आहे.
एका आपल्या पर्सनॅलिटीला नाव मिळालेलं आहे. आपण सगळे एक पर्सनॅलिटी आहोत सोलची. आज मी मास्टर पूजा म्हणून काम करते. मागच्या जन्मात मी कोण होती माहीत नाही, पर्सनॅलिटी काय होती. आपण कोणी असू शकतो. जे जे कॅरेक्टर आपण या अर्थवर बघत आहोत, इवन चोर, डाकू, ह्यासुद्धा पर्सनॅलिटीमधनं आपण आलेलो असतो. आपल्याला नाही माहिती, कारण आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा असतो, म्हणून आपण येतो. ओके, तर त्यामुळे अशी वेगवेगळी पर्सनॅलिटी आपण जगून घेतो आपल्याला अनुभव घेण्यासाठी. आता कितीतरी असं बघितलं मी, काही लाईफमध्ये, पास्ट लाईफमध्ये त्या प्रॉस्टिट्यूट असतात आणि ह्या लाईफमध्ये त्या एकदम खूप वेगळ्या लेवलवर, हाय लेवलवर स्पिरिच्युअल मास्टर्स असतात. एवढं नॉलेज त्यांच्यामध्ये असतं. पण ते लाईफ त्यांचं असं का झालेलं, कारण त्यांना त्या लेसनमधनं जायचं होतं. कारण त्याच्या आधीच्या लाईफमध्ये त्यांनी अब्यूज केलेलं होतं. पुरुष असतात ते आणि त्यांनी अब्यूज केलेलं असतं स्त्रियांना, म्हणून त्या लाईफमध्ये त्यांना तशा फॉर्ममधनं जावं लागतं. असं असतं. आणि नंतर त्यांचं हिलिंग स्टार्ट होतं, म्हणून ते त्या जर्नीमध्ये जातात. मी असे पास्ट लाईफ केले आहेत, बघितलं आहे मी त्यांचे. एखाद्याला कुलदेवतेचा दोष असेल, त्यांनी कधीच कुलदेवतेला पूजा केली नसेल, किंवा बघा ॲक्च्युली आपल्याला सांगतात ना की तुमच्या कुलदेवाचं हे नाही आहे. हिंदू लोकांनाच कुलदेव आहेत. तुम्ही बाकीच्या याच्यामध्ये बघा, त्यांना कुलदेवी आहे का? हे सगळं ना ॲक्च्युली माइंड प्रोग्राम. आणि बऱ्याच ठिकाणी असं सांगतात की तुमच्या कुलदेवतेचा तुम्हाला कोप झाला आहे. कुलदेव आणि कुलदेवी हे आपल्या कुळाचे आई वडील आहेत, म्हणजे ते आपले आई वडील आहेत. कुठली आई किंवा वडील आपल्या मुलावर कोपतील का? आणि त्याचं वाईट होऊ दे असं म्हणतील का? नाही म्हणणार. त्यामुळे एकतर कुलदेवतेचा कोप वगैरे ह्या गोष्टी कधीच नसतात. सगळं माइंड प्रोग्रामिंग आहे. ॲन्सिस्टरची हेल्प मिळाली. ओके, ॲन्सिस्टर हेल्प करतात, कारण आपले स्पिरिट गाईड कधी कधी आपले ॲन्सिस्टर असतात, हे मी सांगितलं आहे. ठीक आहे. पॉवर्टी कॉन्शियसनेस तुमच्यामध्ये आहे तर तो हील करा. तुम्हाला जो दिसला आहे पॉवर्टी कॉन्शियसनेस आहे तर तो हील करा. तो हील केल्यानंतर तुम्हाला बरेच चांगले अनुभव यायला सुरू होतील. तुम्ही आकाशिकमधनं चेंज केलं की इथे खाली चेंज व्हायला स्टार्ट होतं. हे घडतंच 100%. हां, तर कधी कधी आपल्याला आपल्या स्पिरिट गाईडची प्रत्येकाची नावं नाही सांगितली जात, कारण कधी कधी आपले गाईड पण चेंज होतात. आता आपण जेव्हा इव्हॉल्व होत जाऊ पृथ्वीवरती, आपण सोल फॉर्ममध्ये तितकं इव्हॉल्युशन नाही करू शकत. त्यासाठी इव्हॉल्व व्हायला आपल्याला देहाची गरज लागते, या शरीराची गरज लागते. म्हणून आपण खाली येतो, जन्म घेतो की या फिजिकल बॉडीमधनं आपण तो प्रवास इझिली आणि जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि आपण इथे प्रत्येकजण इव्हॉल्व व्हायलाच आलेलो आहे. आणि जर आपण आपलं इव्हॉल्युशन खूप छान प्रकारे केलं तर आपल्याला वरती गेल्यावर संधी असते की तुम्हाला परत देहामध्ये जन्म घ्यायचा आहे की तुम्हाला स्पिरिट गाईड म्हणून काम करायचं आहे. आणि मग इकडनं जे पवित्र आत्मे असेंड होतात, ते जातात, तेव्हा ते आपले स्पिरिट गाईड म्हणून काम करतात. म्हणून आपल्याच कुळातला एखादा पवित्र आत्मा आपला गाईड म्हणून काम करू शकतो. इथे मी छोटंसं हे सांगते की माझी आजी जी होती तिच्यामध्ये खूप हिलिंग एनर्जी होती, पण त्या अनेक वर्षापूर्वी हिलिंग वगैरे हा कॉन्सेप्टच कोणाला माहीत नव्हता. पण आता सगळ्यांना समजतं की तिच्या स्पर्शाने खूप बरं वाटायचं कोणालाही. तर आता समजतं की ती तिच्या हातांची हिलिंग एनर्जी होती आणि ती प्रचंड म्हणजे पूजा अर्चा या गोष्टी प्रचंड करायची. आणि जेव्हा मी सोलशी कम्युनिकेट करायला लागली तेव्हा ती मला नेहमी दिसायला लागली. आणि एक दिवस जेव्हा मी बसले होते आणि माझे पाय खूप दुखत होते, तेव्हा तिने मला सांगितलं की मी तुझ्या पायांना हिलिंग देते. अचानक समोर येऊन आणि तिने मला फील झालं की तिने स्पर्श केला आणि तिथे माझं पेन एकदम रिलीफ झालं. तेव्हा मी म्हणाली की आजी तू मला अशी सारखी का दिसते? तेव्हा ती म्हणाली मी तुझी स्पिरिट गाईड आहे आणि मी तुला इतके महिने हेल्प करते, इतके वर्ष हेल्प करते, पण तुला ते कळलं नाही.
आणि साईबाबांचं जे होतं, ती साईबाबांची अतूट भक्त होती आणि तीच एनर्जी माझ्याकडे पास झाली जेनेटिकल. हे मला नंतर कळलं की तिला ॲक्च्युली सिद्धी होती, ती सिद्धी माझ्याकडे पास झाली जेव्हा मी ध्यानामध्ये जाऊ लागले. हे जेव्हा माझं तिच्याशी कम्युनिकेशन झालं तेव्हा मला समजलं की ते असं आपल्याला मिळतं. आपले ॲन्सेस्टर जर ते पवित्र आत्मे असतील तर ते स्पिरिट गाईड म्हणून काम करू शकतात. तर आपण सुद्धा जर इथे इव्हॉल्व झालो तर आपण सुद्धा स्पिरिट गाईड म्हणून काम करू शकतो. आपल्याला या जन्ममृत्यूमधनं सुटायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे. आणि ज्यांना हे समजतंय आत्ता, आपल्याकडे खूप वर्ष आहेत स्वतःवर काम करायला. समजा की आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला ही संधी समजली आहे की आपण खूप इव्हॉल्व होऊ शकतो आणि आता आपण खूप काही करू शकतो. असं आहे. देशात बऱ्याच जणांची सेवा करणाऱ्या व्यक्ती अचानक का जातात, हार्ट अटॅकने का जातात, हे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बनवलेलं आहे. हार्ट अटॅक हे एक निमित्त आहे. त्यांचं त्या बॉडीबरोबर कर्म संपलं की ती बॉडी ते सोडतात. तुम्ही कितीतरी संत बघा, कारण सोलने बॉडी सोडल्यावर हार्टचं हे काम थांबतं आणि मग नाव येतं की हार्ट अटॅक आला. पण तसं नसतं. जेव्हा या देहाबरोबर आपलं कर्म संपतं तेव्हा आपण या बॉडीला सोडून देतो. आपल्याला नेक्स्ट बॉडी घ्यायची असते. रेडी असतं, सगळं लिहिलेलं असतं आपण. पण आपल्याला जर नसेल हे करायचं, तर आपल्याला जन्म घ्यायचा नसेल तर आपण स्पिरिट गाईड म्हणून काम करू शकतो. आपण इतर लोकांना देऊ शकतो. आणि स्पिरिट गाईड म्हणून काम केल्याने काय होतं, आपण प्रत्येक स्टेजवर अजून इव्हॉल्व होत जातो. आणि मग मोक्षाचा स्तर म्हणजे काय असतो की तुम्ही ज्याच्या पार्टिकलमधनं आलेले आहात त्या पार्टिकलमध्ये पुन्हा निघून जाता. त्यात म्हणजे परमेश्वराच्या अंशामध्ये आपण परत मर्ज होतो. असं असतं. आता मी एक जण माझ्याकडे काही वर्षापूर्वी आले होते आणि त्यांना खूप ते मटेरियल डिझायर्स खूप होत्या त्यांच्या. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स घ्यायच्या होत्या, बंगलो स्वतःचा बांधायचा होता. त्यांनी मला हे सांगितलं आणि मी त्यांचं एक्सरसाइज म्हटलं, तुम्ही खूप स्वप्न बघताय पण मला असं दिसतंय की तुम्ही एकदम स्पिरिच्युअल पाथवर जाणार आहे. ते म्हणत मी तर कधी देवाला पाया पण नाही पडत, मी काय स्पिरिच्युअल पाथवर जाणार. म्हटलं मला माहीत नाही, मला जे एक्सेसमध्ये आले ते मी तुम्हाला सांगते. हे मटेरियल सुख तुम्हाला मिळणारच आहे त्यांना म्हटलं, पण स्पिरिच्युअल पाथवर तुम्ही खूप इव्हॉल्व व्हाल त्यानंतर तुम्हाला हे सगळं सुख मिळणार आहे. पण तेव्हा त्याचं तुम्हाला काहीच अटॅचमेंट राहणार नाही. तुम्हाला मिळेल पण तुम्हाला त्याची अटॅचमेंट नसेल जी आत्ता मिळते. आत्ता आहे तुम्हाला अटॅचमेंट, ती तेव्हा नाही असणार तुम्हाला. पण काही वर्षानंतर आत्ता ते व्यक्ती खूप ट्रान्सफॉर्म आणि खरोखर त्या अध्यात्मामध्ये असे वळले की त्यांनाही कळलं नाही आपण एवढं सगळं कसं काय करायला लागलो. हे ऑटोमॅटिक होतं. जे वरती लिहिलं ते खाली होणारच आहे, आपल्याला माहीत नाही. तसं आहे. हा स्वतःला इव्हॉल्व होण्यासाठी रोज 3ला उठून मेडिटेशन केलं तर आपली डेव्हलपमेंट नक्कीच होते. आणि मी ब्रह्ममुहूर्त का सांगते, कारण बॉडीला जेवढं आपण पेन देतो ना, फिजिकल कर्म असतात. आपल्याला हेल्थ इश्यू येतोय म्हणजे आपली समजायचं हे फिजिकल बॉडी कर्म आहेत माझे. कसं ओळखायचं हा एक पॉईंट मी सांगते तुम्हाला. कसं ओळखायचं माझी कुठली कर्म चालू आहेत. तुम्हाला हेल्थ इश्यू होतोय, समजा फिजिकल बॉडी कर्म आहेत, त्याला हील करण्याच्या मागे लागायचं. मानसिक त्रास होतोय, समजायचं मेंटल कर्म आहेत आपली, कोणातरी आपण मानसिकरित्या दुखावलेले, ती कर्म आता आपल्याला त्रास देतात. इमोशनल पेन केव्हा होतं, जेव्हा नात्यांमध्ये दुःख मिळतं किंवा समाजाकडनं आपल्याला पाहिजे तो रिस्पॉन्स नाही मिळत, आपण रिजेक्ट केले जातो. जे पण हे इमोशन्स आपले दुखवतात, त्यामुळे ते आहे. रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपलं स्पाऊस, आपले बिझनेस पार्टनर किंवा आपले घरातली फॅमिली यांच्याकडनं आपल्याला पाहिजे तसं एक मिळत नाही, जो दर्जा किंवा त्यांच्याकडनं ते प्रेम नाही मिळत, तिथे रिलेशनशिप कर्मच समजायचं. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर समजायचं मनी कर्म आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ही वेगवेगळी कर्म आता करंटमध्ये आपल्याबरोबर काय आहे हे आपल्याला कळतं. समजून जायचं की आपल्याला या प्रकारची कर्म आहेत.
फिजिकल कर्म हील करण्यासाठी काय केलं पाहिजे? फिजिकल कर्म हील करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का, आधी आपण बघितलं असेल, आता कोणी एवढं करत नाही, पण पूर्वी आता काही जण करतात ते नवरात्रामध्ये अनवाणी राहतात. त्या अनवाणी राहिल्यामुळे काय देवी प्रसन्न होतात, 9 देव्या प्रसन्न होतात? तसं नाही आहे. अनवाणी राहिल्यामुळे तुम्ही जे रस्त्यावरनं चालत आहात, हे करत आहात, तुम्हाला जे पायाला टोचतं आहे ना, तिथे तुम्हाला पेन होतं आहे. त्यामुळे तुमची फिजिकल कर्म कमी होतात. आणि उपवास केल्यामुळे, उपवास याचा अर्थ काय? उपाशी राहून देवाच्या वासात राहणं. आणि आपले ते उपवास, आज माझा उपवास आहे, फळं कापून खाते, आज माझा उपवास आहे, वरीचा भात करून खाते, आज माझा उपवास आहे, खिचडी करून, रोजच्या जेवणापेक्षाही डबल खातो आपण उपवासाला. हा कधीच उपवास नसतो. उपवास म्हणजे उपाशी राहून देवाच्या वासात राहणं आणि आपल्या बॉडी कर्मांना हील करणं. तर उपाशी राहिल्यामुळे आपल्याला जी भूक लागते, जी कळ येते, तिथे आपली बॉडी कर्म हील होतात. पेन म्हणजे कर्म आहे. जितकं पेन देऊ बॉडीला, कर्म हील होतात. पूर्वी लोक बघा असे करायचे की मी लोटांगण घालत येईन दारापाशी, आणि असं ते झोपून लोटांगण, तिथे काय त्या बॉडीला त्रास देत होते, पेन देत होते. यामुळे आपली बॉडी कर्म हील होतात. आणि बॉडी कर्म हील झाल्यामुळे आपल्याला तो रिझल्ट येतो. मेंटल पेन सहन केल्यामुळे, आपण कोणाला मानसिकरित्या पास्टमध्ये सतवलं, तो त्रास आपल्याला झाल्यामुळे आपली तिथे कर्म हील होत आहेत. पेन कधीही वाईट नाही आहे. जितकं पेन तितका गेन, असं समजायचं. त्यामुळे ना, कधी आपल्याबरोबर काही वाईट झालं की आपण म्हणतो शी माझंच नशिबात असं, आणि आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो, और आजूबाजूच्या लोकांवरही तो राग काढतो. पण त्याचपेक्षा तुम्ही आनंदाने घेतलं ना ते, की बरं झालं, आज हे असं झालं, माझी काहीतरी कर्म आज क्लिअर झाली, असं तुम्ही जर घेतलं ना, मी माईक जवळ घेते, तर आपली कर्म जर तुम्ही असं म्हटलं की आज मला पेन झालं, हे पेन झालं, त्यामुळे माझं आजचं काहीतरी कर्म आहे ते हील झालं, आणि त्या हॅपी स्टेटमध्ये राहा तुम्ही. बरं झालं असं झालं, बरं झालं मला त्रास झाला, बरं झालं त्या व्यक्तीने मला शिव्या घातल्या, माझं कर्म हील झालं. याने काय होतं? एकतर आपण एक्सेप्टन्समध्ये राहतो, कर्म हील होतात. आणि जेव्हा आपण कर्मांना रिॲक्शन नाही देत, माझ्याच बरोबर असं का, देवा माझ्यावर असं का केलंस, हे सगळं आपण करतो, तिथे आपण रिॲक्शन देतोय. आणि ह्या रिॲक्शनमुळे कर्म हील तर होत नाही, अजून वाढतं. याच्यात एक छोटीशी गोष्ट सांगते, खूप छान आहे ही गोष्ट. एका नगरामध्ये, म्हणजे एका मोठ्या गावामध्ये एक ज्योतिषी राहत असतो, एक ॲस्ट्रोलॉजर. आणि तो ॲस्ट्रोलॉजर खूप नामवंत असतो. आणि एकदा एका राजाबरोबर खूप अन्याय होतो, आणि त्या राजाचं राज्य जातं. त्याच्याबरोबर खूप वाईट वागणूक त्या राजाला नाही, राजाचा एक सेवेकरी असतो. म्हणजे अकबरचा बिरबल कसा आहे, तसाच तो एक राजाचा सेवेकरी असतो. आणि त्याने आयुष्यभर राजाची प्रामाणिकपणे सेवा केलेली असते. आणि त्याच्यावर कोणीतरी काहीतरी आळ घेतं, आणि राजाला तो खूप कन्व्हिन्स करतो की राजा, मी असं नाही केलं आहे, मी तुमच्या बरोबर आयुष्यभर इतका विश्वासाने राहिलो आहे, माझ्यावर हा खोटा आळ केला आहे. मग तरीही राजा त्याच्यावर खूप त्याला पनिश करतो, खूप त्रास देतो, शिक्षा देतो. आणि त्यातनं त्याला खूप यातना, त्याला त्या राज्यातनं काढून टाकतो. आणि त्याला खूप यातना होतात. आणि त्याला असं वाटतं की माझ्याबरोबर असं का झालं, याचं उत्तर मला पाहिजे, की काय असे माझे प्लॅनेट होते आणि काय असं माझ्या भाग्यात होतं, हे मला बघायचं आहे. आणि त्यासाठी तो त्या नामवंत, त्या गावामधल्या एका नामवंत ज्योतिषाकडे जातो. तो तिथे जातो आणि त्याच्या घराच्या इथे उभा राहतो. तर तो ज्योतिषी घरात नसतो, आणि त्याची बायको असते घरामध्ये. त्याची पत्नी म्हणते की ते नाही आहेत आता, तुम्ही तिथे जाऊन उभे राहा, ते आले की तुम्हाला सांगेन. आणि तो पूर्ण दिवस त्याची वाट बघतो, ते ज्योतिषी येत नाहीत बराच वेळ. आणि जेव्हा संध्याकाळ होते, ते बघतात, तो जो राजाचा सेवेकरी आहे तो बघतो की ज्योतिषी आलेले आहेत. लांबून सगळं ते बघत असतात. तो ज्योतिषी घरी येतो. जसा घरामध्ये पाऊल टाकतो, घराच्या बाहेरच, तशी त्यांची जी पत्नी असते ती बाहेर येते, आणि त्यांना खूप वाईट शब्द बोलायला सुरू करते, खूप वाईट बोलते. म्हणजे तो घरात येत नाही आहे घराजवळ, तर ती पत्नी बाहेर येऊन त्याला खूप वाईट बोलते. नंतर तरी ते शांत, एकही शब्द बोलत नाही. हे सगळं तो सेवेकरी नोटीस करत असतो. थोडा पुढे जातो आणि बघतो अजून काय आहे.
आतमध्ये गेल्यावर पत्नी त्याला पाणीही देत नाही, त्याला जेवायला पाहिजे असतं, भूक लागते, ती जेवायलाही देत नाही आणि खूप वाईट वाईट बोलत असते, शिव्या घालत असते. तरीही तो व्यक्ती एकही शब्द बोलत नाही, तसंच्या तसं मान खाली करून शांत ऐकून घेतो. त्यानंतर हा जवळ जातो आणि तो सांगतो की मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. ते बोलले ठीक आहे. त्या व्यक्तीसमोरही ती पत्नी बाहेर येते आणि त्याला अजून वाईट वाईट बोलते, खूप वाईट वाईट बोलते. तेही तो ऐकतो. तरीही हा ज्योतिषी असतो, तो एकही शब्द बोलत नाही. त्यानंतर तो ज्योतिषी त्या सेवेकरीला जाऊन एका दुसऱ्या ठिकाणी जातो आणि त्याचं भविष्य बघायला सुरू करतो. भविष्य बघायला सुरू केल्यावर तो म्हणतो की मला माझं भविष्य बघण्याआधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमची पत्नी तुम्हाला इतकं वाईट बोलत होती, इतकं की ते मला ऐकून वाईट वाटलं आणि माझ्या समोरही तिने तुमचा खूप वाईट अपमान केला, तरी तुम्ही तिला एकही शब्द नाही बोललात. तेव्हा ते म्हणाले की माझ्या गतजन्मामध्ये मी असं वाईट कर्म केलेलं आहे, आता ते कर्म मला आठवत नाही आहे, त्यांनी ते सांगितलं होतं की त्यामुळे मला तिला काहीही बोलण्याचा हक्क नाही, हे मला समजतं आहे. जे आज माझ्यावर येतं आहे ते फक्त माझं कर्म आहे हे मला समजतं आहे आणि त्या कर्माला मला हील करायचं आहे आणि म्हणून मी तिला प्रत्युत्तर देत नाही आहे. जर मी प्रत्युत्तर दिलं तर हे कर्म मला अजून पुढच्या जन्मात जाऊनही भोगावं लागेल. म्हणून याच जन्मात त्याला हील करण्यासाठी मी तिला आत्तापर्यंत प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे माझं कर्म हील होणार ह्याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे त्या सेवेकऱ्यालाही कळतं की आपल्याबरोबर जे झालं आहे हे काय आहे. आता इथे दुसरी अजून एक गोष्ट सांगते जी मला अचानक आठवली, खूप छान आहे. एका गावामध्ये एक हजबंड वाईफ राहत असतात आणि त्यामध्ये तो तिचा नवरा असतो ना, तो तिला प्रचंड त्रास द्यायचा. अगदी डे 1 पासून, लग्न झाल्यापासून खूप छळ, रोजची मारहाण, खूप काही करत होता. आणि तिच्या गुरूंवर श्रद्धा होती. तिला कळतं की एक दिवस आज गुरु गावामध्ये माझे येणार आहेत. ती खूप आनंदी होते आणि ती गुरूंकडे धावत धावत जाते जेव्हा गुरु गावामध्ये येतात आणि ती गुरूंना सांगते की आज खूप वर्ष झाली माझा नवरा मला खूप मारहाण करतो, खूप त्रास देतो, दारू पितो, खूप वाईट बोलतो, त्याने आत्तापर्यंत कधीही माझ्याबरोबर एकही शब्द मला चांगला नाही बोलला आहे तो आणि माझ्यावर कधीही प्रेमाने तो बोललेला नाही आहे, मी काय करू. तर ते गुरु म्हणतात ठीक आहे, आज घरी जा आणि काय कर, 100 काट्यांचा जुडगा घे. ओके, 100 काट्यांचा जुडगा घे आणि त्याला इतकं घट्ट बांध की तो सुटला नाही पाहिजे जुडगा. मग ती म्हणते ठीक आहे चालेल आणि तो दारापाशी ठेव आणि घरामधली जेवढी हत्यारं आहेत ती सगळी लपवून ठेवून दे, जी त्याला मिळाली नाही पाहिजे म्हणून घराबाहेर लपव. ती म्हणते ठीक आहे. तिला वाटतं की गुरूंनी सांगितलं आहे म्हणजे आज काहीतरी चमत्कार होईल. ती घरी धावत धावत जाते आणि ती सगळे हत्यारं लपवते आणि मोठा जाड काठ्यांचा जुडगा इतका घट्ट बांधते की तो सुटणार नाही आणि नेहमीप्रमाणे वाट बघत राहते की आता आज माझा नवरा घरी येईल आणि तो छान शांत राहील, कारण आज काहीतरी मला उपाय मिळाला आहे आणि म्हणून ती छान तयारी वगैरे करून राहते. नवरा घरी येतो, पहिल्यांदा शोधतो, दारू पिऊन येतो, पहिल्यांदा हत्यारं शोधतो, काहीच मिळत नाही. त्याला दिसतो जुडगा, तो जुडगा उचलतो आणि तिला मारतो त्या 100 काट्यांच्या जुडग्याने. तिला वाटतं की असं कसं झालं, गुरूंनी सांगितलेलं आहे आणि तरी आज हे घडलं, ठीक आहे उद्या बघूया. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी, असं करत करत 6 महिने जातात. 6 महिने ती मार खाते. ओके, 6 महिने ती मार खाते. 6 महिन्यांनी परत गुरु गावामध्ये येतात. तिला कळतं गुरु गावात आलेत आणि ती धावत धावत पुन्हा गुरूंकडे जाते आणि म्हणते असं का झालं गुरुजी, तुम्ही तर मला सांगितलेलं की काट्यांचा जुडगा ठेव आणि मग तरीही अजूनही माझा नवरा मला रोज मारतोय, त्या काट्यांच्या जुडग्याने मारतोय, मी आता त्याने मार खाते, अजूनही का हे सगळं थांबलं नाही. तर मग त्यांनी सांगितलं की तुझ्या गतजन्मामध्ये तू एक जेलर होती आणि हा तुझा कैदी होता. तुला हक्क नसताना तू जाऊन त्याला उगीचच मारायची आणि तू जितके फटके मारलेस ते मल्टिप्लाय होऊन, म्हणून 100 काट्यांचा जुडगा, कारण एक कर्म आपल्याला 10 पटीने भोगावं लागतं.
एका काठीला 10 पटीने जर आपण मल्टिप्लाय केलं तर किती झाले? 100. 100 काठांच्या जुडग्याला एकत्र करायला सांगितलं त्यांनी, म्हणजे किती झाले? 1000. राईट ना? 1000 झाले ना? का लाख झाले? काउंट करा. ठीक आहे. आणि एकत्र केल्यामुळे तू 6 महिने जो मार खाल्लास तिथे तुझं कर्म संपलं. आणि जर हे तू एका काठीने किंवा एका हत्याराने मार खात राहिली असतीस तर अजून 2 जन्म तुझं कर्म संपलं नसतं. म्हणून तू त्याला जितकं मारलेस त्याच्या 10 पटीने ते कर्म तुला मिळायचं होतं, म्हणून आज इतके वर्ष तू मार खात राहिलंस. आणि गुरुनी सांगितलेल्या त्या उपायामुळे ते कर्म 6 महिन्यामध्ये लवकर संपलं, पण मार खावा लागला. तीव्रता कमी झाली जास्त वर्षांची, ती 6 महिन्यामध्ये कंप्लीट झाली. ओके. तर कर्म कोणाला सोडत नाही, त्याची तीव्रता कमी होते. पण आज आपल्याला एवढं चांगलं टूल मिळालं आहे, ज्या टूलद्वारे आपण हे कर्म कंपॅशनने हील करू शकतो, शांततेने हील करू शकतो. जिथे खूप मोठा मार लागणार आहे तिथे छोटंसं खरचटतं, जे आपल्याला कळत पण नाही, असं असतं. तर त्यानंतर आणि ते म्हणतात की आता तू घरी जा आणि आज बघ काय होते. पण तिला थोडासा विश्वास तिचा ढासळलेला असतो. घरी जाते, संध्याकाळी ती रेडी राहते मार खायला. तिला वाटतं आता आज जाऊन आले, पण माहिती नाही मागच्या वेळी जाऊन आलो पण मारलंच मला, आता बघूया काय होतं आहे. आणि म्हणून ती जाते, नेहमीप्रमाणे रेडी राहते की मार खायचा आहे आपल्याला. त्या दिवशी तिचा नवरा जेव्हा घरी येतो तो पहिल्यांदा तो काट्यांचा जुडगा बाहेर फेकून देतो. ड्रिंक करून घरी येत नाही. येताना तिला खूप प्रेमाने खूप छान छान वस्तू घेऊन येतो आणि तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिची माफी मागतो. तेव्हा तिच्या लाईफमध्ये पूर्ण परिवर्तन होतं. अशी ही गोष्ट आहे कर्मांची. तर जेव्हा आपलं कर्म संपतं, कसं ओळखायचं कर्म संपलं? समोरच्यामध्ये झालेले बदल. आज आपल्याला कुठेतरी ते काही मिळत नाही आहे, ते कुठे काही जे मिळत नाही आहे, आणि आपण आपल्याला हील केल्यावर ते मिळायला लागले आहे, समजायचं आपलं हे कर्म हील झालं आहे. जेव्हा आपला DNA ट्रान्सफॉर्म होतो, मनात विचार करा, तुमचं फास्ट मॅनिफेस्टेशन होतं, लगेच मिळतं ते गोष्ट तुम्हाला, वेळ नाही लागत. जी आत्ता मिळत नाही म्हणजे कुठेतरी ती एनर्जी ब्लॉक करते तुमच्या रिसिविंग पॉवरला, म्हणून ते मिळत नाही आहे. तिथून ते कर्मच काढून टाकलं ना, हील केलं त्याला, की ती गोष्ट आपल्याला इझिली मिळते. कारण युनिवर्सचं काम काय, त्याला द्यायचंच आहे फक्त आपल्याला. पण आपल्याला घ्यायचं कसं ते माहिती पाहिजे. आपल्याला घ्यायचं माहिती नाही आहे, म्हणून आपल्याला वाटतं की आमच्याच लाईफमध्ये असं का, तसं आहे. तर यामुळे आपल्या लाईफमध्ये, तर जेव्हा लाईफमध्ये आपण ॲक्सेप्टन्समध्ये असतो, दाखवणारा मार्ग दाखवतो, पण कुठेतरी आपले ब्लॉकेजेस आहेत त्यामुळे ते आपल्यापर्यंत प्रॉपर नाही पोचत आहे. इवन आकाशिकमध्ये सुद्धा आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट लिहितो, आपण हिलिंग एक प्रकारे होतं आहे. हे समोरच्याचं हिलिंग करताना त्या व्यक्तीचं हिलिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यावर आपलं हिलिंग स्टार्ट होतं, कॉन्ट्रॅक्ट चेंज केल्यावर. आणि युनिवर्समधली हिलिंग एनर्जी आपल्याला मिळतच राहते. पण काही व्यक्तींमध्ये जितके स्ट्रॉंग ब्लॉकेजेस असतील तर ती एनर्जी वरच्यावर थांबते, अडकते, त्याच्या त्या पूर्ण शरीरापर्यंत नाही पोचत, असंही होतं. म्हणून त्यांना कंपल्सरी प्रेयर्स द्यायच्या. फॉरगिव्हनेसची प्रेयर तर कंपल्सरी, ग्रॅटिट्यूड कंपल्सरी. आणि ग्रॅटिट्यूड कोणाला पहिलं द्याल? बघूया आता काय उत्तर येतं आहे. ग्रॅटिट्यूड कोणाला पहिलं द्यायचं? बॉडीला नाही, अर्थला नाही. 3 महिन्यांच्या प्रवासात नाही. कोणाचंच उत्तर बरोबर नाही. हां, आता इथे कोणीतरी एक पाठवलं आहे. येस, परफेक्ट. 2 जणांनी बरोबर आन्सर पाठवलं आहे, 3 जणांनी बरोबर. ज्याने तुम्हाला जास्त त्रास दिला आहे, जो आपल्याला आपला शत्रू वाटतोय, त्याला जास्त ग्रॅटिट्यूड द्या. कारण ती त्याची पर्सनॅलिटी दिसते की तो शत्रुत्व करतोय आपल्याशी, पण कधी कधी तो स्पिरिट वर्ल्डमधला आपला बेस्ट फ्रेंड असू शकतो,
जो आपल्या कर्मानं हील करण्यासाठी तसा रोल करतोय, प्ले. पण स्पिरिट वर्ल्डमध्ये आपण खूप चांगले मित्र असतो. म्हणून वाईट वागणाऱ्या लोकांना शत्रू न समजता सोल लेवलवर त्यांना मित्र म्हणून बघायचं आणि त्यांना ग्रॅटिट्यूड द्यायचं आणि माफीची प्रार्थना म्हणायची. कारण जो त्रास देतो तो तुमचा मित्र असतो, हे खरं आहे. कारण कधी कधी एखाद्याच्या त्रासामुळे आपण म्हणतो ना, आता मला असं काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे आपण शोधात जातो स्वतःच्या, आणि तिथेही आपण खूप गोष्टी करतो, लेसन शिकतो. मग लेसन शिकवणारा कोण आहे आपल्याला? एक प्रकारचा गुरुच आहे. कार्मिक लेसन जरी शिकवले तरी तो आपला गुरुच आहे. पण तो आपल्याला शिकवतो, हे तू दिलेस ना, आता बघ त्याचा कसा त्रास होतोय. सो ॲक्सेप्टन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. आणि जिथे ॲक्सेप्टन्स नसतो तिथे त्या व्यक्तीचं इव्हॉल्युशन खूप स्लो होतं. मनात खूप विचार येतात. त्यासाठी तुम्हाला काल जे मी ब्ल्यू लाईट सांगितलं ना, ते करा. विचारांना जबरदस्तीने नाही थांबवायचे. विचारांना जबरदस्तीने थांबवलं तरी पण विचार जास्त येणार. जेव्हा मन शांत होतं, आता मी सांगते, ज्यांना एक्सेस नाही होते अजून आकाशिक, त्यांचं माइंड बीटा फ्रिक्वेन्सीमध्ये 100% मी सांगते जास्त जातं. ॲक्सेप्ट करा. तुमच्या मनात खूप विचार, एक विचार गेला की दुसरा येणार. तुम्ही कंटिन्यू त्या विचारांमध्ये राहत असणार. तुम्हाला अवतीभोवतीचा स्ट्रेस जास्त असणार. फॅमिलीचा स्ट्रेस, ऑफिसचा स्ट्रेस, हे तुम्हाला जास्त असणार. त्यामुळे तुमचं एक्सेस प्रॉपर होत नाही, कारण तुमचं माइंड बीटा फ्रिक्वेन्सीमध्ये. आपण घरातलं काम जेव्हा करतो, आपण धावत काम करू शकतो का? धावत स्वयंपाक बनवा, धावत अंथरुणं घडी घाला, धावत कचरा काढा, होणार आहे का? आपण व्यवस्थितपणे, टापटीपणे, वेळ घेऊन ही कामं करतो. ऑफिसचं काम आहे जे लॅपटॉपवर धावत करू का? नाही होणार. शांतपणे विचारपूर्वक ते करावं लागतं. सेम हे असंच आहे. मन शांत, अल्फा स्टेटमध्ये माइंड जाईल तेव्हा आपण प्रॉपर एक्सेस करू शकतो. पण बीटा फ्रिक्वेन्सीमध्ये ज्यांचे माइंड सतत आहेत, त्यामुळे ते एक्सेस नाही घेऊ शकत आहेत. तर पहिल्यांदा तुम्हाला त्या अल्फा स्टेटमध्ये जाता आलं पाहिजे. आणि अल्फा स्टेटमध्ये जायला आता मला ना खूप जणांची रिक्वेस्ट येते, मॅडम मेडिटेशन घ्या. तर इथे ना मी तुमचं एक मेडिटेशन घेते, ठीक आहे? सेल्फ हिप्नोसिस घेऊया, म्हणजे तुम्ही अल्फा स्टेटमध्ये जाण्यासाठी. ओके, 5 ते 7 मिनटाचं, जास्त मोठं पण नको. 5 ते 7 मिनटाचं. त्यामुळे तुम्हाला असं छान त्या स्टेटमध्ये जाता येईल असं आय होप. आणि सगळं उचलून बाजूला ठेवायचं आहे, ठीक आहे? हे एक टेक्निक लक्षात ठेवा, जे मी आता करीन, की जेव्हा तुम्हाला वाटेल की मनात खूप विचार आहेत, लाईटचा बॉल घेऊन सगळं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. इकडचा कचरा काढायचा, टाकून द्यायचा. असं मनातले विचार, दिवसभराचे विचार, हे ते जे पण काय वाटतंय असं काढायचं, टाकून द्यायचं त्या बॉलमध्ये. ओके, आपण सुरुवात करूया.